नमस्कार मित्रो, आज आपण साहित्यशास्त्रामधील पुढचा घटक अभ्यासणार आहोत। हा घटक आहे 4 साहित्याचे आस्वाद प्रक्रिया, वाचन प्रक्रिया, कालावधी, संप्रेषण आणि विश्लेषण प्रक्रिया। तर हा घटक आज आपण साहित्यशास्त्रामधील 1 हा घटक आपण अभ्यासणार आहोत। मुंबई विद्यापीठाच्या सेमिस्टर 1 मधला साहित्यशास्त्र पेपर 1, साहित्यशास्त्राचा पेपर 1, त्यामधील घटक 4 साहित्याची आस्वादक प्रक्रिया, वाचन प्रक्रिया, कालावधी, संप्रेषण आणि विश्लेषण प्रक्रिया ह्या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। याची अनुक्रमिका काय, तर उद्देश, प्रस्तावना, आस्वाद म्हणजे काय, साहित्याची आस्वाद प्रक्रिया म्हणजे काय, साहित्य आस्वादाचे गुणधर्म, मानसिक स्वास्थ्य, संदवेद्री, रसिकता, संवेदनशीलता, कलाशास्त्राचे अध्ययन, जिज्ञासा, मनाची निर्मलता, कलाकृतीशी तद्रूप होण्याची क्षमता, साहित्य आणि साहित्य प्रकार यांचे ज्ञान, कलात्मक अलिप्तता, प्रतिभा यांचा आपल्याला विचार करायचा आहे। तसेच साहित्य अनुभवाचे साधारण स्वरूपमध्ये काय काय येतं आहे की संवेदन क्षमता, भावनिकता, वैचारिकता, सूचकता, विशिष्टता, विरक्तमता, सौंदर्येंद्रिय यांचा विचार करायचा आहे। परत आपल्याला वाचन प्रक्रिया म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे, कालावधीत म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे, संप्रेषण विश्लेषण प्रक्रिया समजून घ्यायचं आणि शेवटी आहे समारोप। तर सुरू करूया आपण। या घटकाचा उद्देश काय, आस्वाद प्रक्रिया समजून घेणे हा या घटकाचा उद्देश आहे। साहित्याचा आस्वाद संकल्पना लक्षात घेणे, तसेच साहित्याच्या आस्वाद संकल्पना लक्षात घेणे, वाचन प्रक्रिया व कालावधीत लक्षात घेणे, तसेच वाचन प्रक्रिया काय आहे ते समजून घेणे, कालावधीत लक्षात घेणे, आस्वाद प्रक्रियेतील संप्रेषण आणि विश्लेषण पद्धती समजून घेणे। आता ज्या आस्वाद प्रक्रियेमध्ये जे संप्रेषण आणि विश्लेषण पद्धती आलेल्या आहेत त्या समजून घेणे हा एक उद्देश आहे। त्याची प्रस्तावना अशी आहे की साहित्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे आस्वाद होय। कोणत्याही साहित्यामधील महत्त्वाचा घटक हा आस्वाद असतो। कलाकृती वाचकाला खरी कसोटी असते, म्हणजे कलाकृती ही वाचकाला खरी कसोटी असते। आस्वाद प्रक्रियेतील वाचक हा महत्त्वाचा भाग असतो। आता आस्वाद प्रक्रिया घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी महत्त्वाचा भाग काय, तर वाचक हा महत्त्वाचा भाग आहे। आता नेमका आस्वाद म्हणजे काय, तर आस्वाद हा शब्द पाकशास्त्रातून आला आहे। हा शब्द कशातून आला आहे की पाकशास्त्रातून आलेला आहे। संस्कृतमध्ये अर्थ याचा चव खाऊन पाहणे हा संस्कृतमध्ये अर्थ आहे। इंग्रजीत त्याचा म्हटलं तर टेस्ट आणि ॲप्रिशिएशन, सिम्पॅथेटिक रिकग्निशन ऑफ एक्सिलन्स असं म्हणतात। आस्वाद म्हणजे गोडी अनुभवणे, आनंद, सुख, समाधान, मूल्यमापन। आस्वाद म्हणजे काय, गोडी अनुभवणे, आनंद, सुख, समाधान, मूल्यमापन यांचा अनुभव। तर साहित्याची आस्वाद प्रक्रिया म्हणजे काय, तर साहित्यकृतीचे संदर्भ अंतर्गत आणि बहिरंग या दोन्हीतील अंतर्भूत असतात। साहित्यकृतीचे संदर्भ हे अंतर्गत आणि बहिरंग या दोन्हीमध्ये अंतर्भूत असतात। लेखक, साहित्यकृती आणि रसिक या लेखनाचा विचार त्रयीय असतो, 3 घटकांमध्ये असतो। लेखक, साहित्यकृती आणि रसिक असा लेखनाचा विचार 3 घटकांमध्ये होतो। आस्वाद प्रक्रियेत रसिक म्हणजे वाचक, आस्वादक हा मध्यवर्ती असतो। म्हणजे आस्वाद प्रक्रियेमध्ये रसिक आणि वाचक आस्वादक हा मध्यवर्ती असतो। सादरीकरण, प्रेझेंटेशन हे आस्वादनाचे एक मुख्य तत्व आहे। मग हे आस्वादनाचे मुख्य तत्व काय, तर सादरीकरण हे महत्त्वाचं मुख्य तत्व आहे आस्वादनाचे। आस्वाद म्हणजे रसिक आणि साहित्यकृती यांचा एकात्म होणारा अनुभव। आस्वाद म्हणजे काय, तर रसिक जो वाचक आहे, जो आस्वादक आहे तो आणि साहित्यकृती यांच्या एकात्मित होणारा अनुभव म्हणजे आस्वाद होय। आस्वादात रसिकाचा अनुभव सूक्ष्म आणि तीव्र असतो। आस्वादक रसिकाचा अनुभव काय असतो, सूक्ष्म आणि तीव्र असा रसिकाचा अनुभव असतो आस्वादात, ज्यामुळे मिळणारा आनंद मोठा असतो। ह्या तीव्र आणि सूक्ष्म अनुभवामुळे रसिकाला जो मिळणारा आनंद असतो तो मोठा असतो। साहित्य आस्वादाचे गुणधर्म, आता साहित्य आस्वादाचे गुणधर्म काय काय आहेत ते समजून घेऊया। साहित्य आस्वादाचे गुणधर्म, साहित्याच्या आस्वादा प्रक्रियेत वाचकाची भूमिका महत्त्वाची असते। एखाद्या साहित्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्याच्यात महत्त्वाची भूमिका कोणाची असते, तर ती वाचकाची ही महत्त्वाची भूमिका असते। रसिक हा केवळ प्राथमिक अस्तित्वावर समाधानी नसतो। हा जो रसिक आहे, हा आस्वादक आहे, जो वाचक आहे, तो हा प्राथमिक अस्तित्वावर समाधानी नसतो। यासाठी वाचकामध्ये विशिष्ट गुणधर्म आवश्यक आहेत। तर ते रसिकाच्यामध्ये किंवा वाचकामध्ये एक विशिष्ट त्या एक साहित्याचं आस्वादन घ्यायचं असेल तर वाचकामध्ये विशिष्ट गुणधर्म असणे आवश्यक आहेत।
अरविंद कुलकर्णी यांनी 11 गुणधर्म सांगितलेले आहेत. आता हे गुणधर्म जे आहेत, विशिष्ट गुणधर्म, हे अरविंद कुलकर्णी यांनी 11 गुणधर्म सांगितले आहेत. तर कोणते कोणते आहेत ते? मानसिक स्वास्थ्य, संद, ब्रेदरी, रसिकता, संवेदन क्षमता, कलाशास्त्राचे अध्ययन, जिज्ञासा, मनाची निर्मलता, कलाकृतीची तद्रूप होण्याची क्षमता, साहित्य आणि साहित्य प्रकाराचे ज्ञान, या कलात्मक अलिप्तता, प्रतिभा. मानसिक स्वास्थ्य, संदर्भेद, रसिकता, संवेदन क्षमता, कलाशास्त्राचे अध्ययन, जिज्ञासा, मनाची निर्मलता, कलाकृतीशी तद्रूप होण्याची क्षमता, साहित्य आणि साहित्य प्रकार यांचे ज्ञान, कलात्मक अलिप्तता आणि प्रतिभा. मानसिक स्वास्थ्य, आता हे एक एक करून पाहूया आपण. मानसिक स्वास्थ्य एक एक मेंटल हेल्थ. आता हे जे 11 गुणधर्म आहेत ते एक एक करून पाहूया. की मानसिक स्वास्थ्य, आस्वाद प्रक्रिया मानसिक गरजांशी संबंधित असते. आस्वाद प्रक्रिया ही कशाशी संबंधित असते? तर मानसिक गरजा आहेत त्यांच्याशी संबंधित असते आस्वाद प्रक्रिया. आस्वादक मानसिकदृष्ट्या स्वस्थ असावा लागतो. एखाद्या साहित्यकृतीचा आपल्याला आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्याला आपण मानसिकदृष्ट्या स्वस्थ असणं गरजेचं आहे. तो जो वाचक आहे, आस्वादक आहे, त्याला मानसिकदृष्ट्या स्वस्थ असणं गरजेचं आहे, तरच तो त्या साहित्यकृतीचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. भेदी, लेखक आणि वाचकाचा संदर्भ महत्त्वाचे असतात. या आस्वाद प्रक्रियेमध्ये लेखक आणि वाचकाचे जो संदर्भ आहे हे महत्त्वाचे असतात. वाचकाची संदर्भेद्री विकसित झालेली असावी लागते. म्हणून जर साहित्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर वाचकाची संदर्भेद्री विकसित झालेली असावी, वाचन, चिंतन आणि अभ्यासातून. आता रसिकता, वाचकामध्ये, आस्वादकामध्ये तसेच रसिकताही असावी लागते. आस्वादक हा मानसिक गरजेचा भाग असतो. रसिकतामध्ये चौकस बुद्धी, सूक्ष्म निरीक्षण आणि साहित्याच्या वाङ्मयी संस्कारातून बनलेला संस्कारमय व्यक्ती. आता हे वाचकामध्ये ही रसिकता हा गुण देखील असावा लागतो. आता रसिकता म्हणजे काय असते? तर चौकस बुद्धी, सूक्ष्म निरीक्षण आणि साहित्याच्या वाङ्मयी संस्कारातून बनलेला संस्कारमय व्यक्ती असतो हा रसिक. ओके, तर हे वाचकामध्ये चौकस बुद्धी असणं गरजेचं आहे. सूक्ष्म निरीक्षणमध्ये आलेले जे शब्द आहे, शब्दांची रचना कशी झालेली आहे, लय, सूर, ताल आणि रचना, शब्दांचा अर्थ, हे त्याला जाणून घेणं फार गरजेचं असतं. तरच तो आस्वादन चांगलं घेऊ शकतो. म्हणून रसिकता हा एक गुण असणं गरजेचं आहे. संवेदन क्षमता, सेन्सिबिलिटी. साहित्यात केवळ ज्ञान नसून अनुभवाचे महत्त्व असते. साहित्यात केवळ ज्ञान नसून फक्त ज्ञान असून जाणार नाही, तर ते अनुभवाचंही महत्त्व असतं. संवेदन क्षमता आणि साहित्यकृतीतील उत्कट, तीव्र, अद्भुत, सूक्ष्म अनुभवांची जाणीव असते. संवेदन क्षमता म्हणजे काय? तर साहित्यकृतीतील उत्कट, तीव्र, अद्भुत, सूक्ष्म अनुभवांची जाणीव. म्हणजे साहित्यकृतीमध्ये ते उत्कट, तीव्र, अद्भुत, सूक्ष्म जे जाणीव आलेले आहेत, ह्याच्या अनुभवांची जाणीव होणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी त्या रसिकेमध्ये किंवा त्या आस्वादकामध्ये संवेदन क्षमता, सेन्सिबिलिटी हा गुणधर्म असणं गरजेचं आहे. जर संवेदन क्षमता नसेल तर ते साहित्यकृतीमध्ये आलेले जे शब्द आहेत किंवा जी शब्दरचना आहे किंवा जी काय म्हणणार आपण त्याला, दुःख, वेदना, आनंद, ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या भावना ज्या आलेल्या आहेत, इमोशन्स जे आलेले आहेत, ते आपण समजू शकणार नाही. म्हणून संवेदन क्षमता असणं गरजेचं आहे. G.I. कुलकर्णी यांनी संवेदन क्षमतेवर विशेष विवेचन केलेले आहे. आता कलाशास्त्राचे अध्ययन. आता कलाशास्त्राचे आस्वादकामध्ये कलाशास्त्राचे अध्ययन हा एक गुण असणं गरजेचं आहे. कलाशास्त्राचे ज्ञान आस्वादनासाठी उपकारक ठरते. जर तुम्हाला कलाशास्त्राचं ज्ञान असेल तर ते आस्वादन प्रक्रियेमध्ये एखाद्या साहित्याचं आस्वादन घेण्यासाठी खूप उपकारक ठरते. या अध्ययनाने रसिक साहित्यकृतीची निवड आणि वर्गवारी करू शकतो. ह्या कलाशास्त्राच्या अध्ययनामुळे रसिक काय करतो? तर ती साहित्यकृतीची निवड करतो आणि वर्गवारी करू शकतो, जर त्याला ह्या कलाशास्त्राचं ज्ञान असेल तर. अध्ययन नसेल तर केवळ भावनिक प्रतिक्रिया येते. जर तुम्हाला या कलाशास्त्राचं ज्ञान नसेल तर फक्त तुमच्यामध्ये भावनिक प्रतिक्रिया येऊ शकते त्या साहित्यकृतीबद्दल. पुढे जिज्ञासा, क्युरिसिटी असणं एक गरजेचं आहे. हा एक गुण असणं गरजेचं आहे. तर मानवी जीवनात जिज्ञासा महत्त्वाची असते. जिज्ञासेतून जीवनाकडे बघण्याची नजर तयार होते.
ह्या जिज्ञासेतून जीवनाकडे बघण्याची नजर तयार होते. साहित्य आस्वादात जिज्ञासूवृत्ती आवश्यक असते. म्हणजे साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी जिज्ञासूवृत्ती आवश्यक असते. जर तुमच्यामध्ये जिज्ञासू आणि क्युरिओसिटी नसेल तर साहित्यामध्ये पुढे काय येणार आहे, कशावर लिहिलं आहे ती जाणून घेण्याची इच्छा नसेल तर ती साहित्यामधलं तुम्हाला आस्वाद घेता येणार नाही. म्हणून जिज्ञासावृत्ती असणं फार गरजेचं. जिज्ञासा असली की तुम्हाला त्या गोष्टीबद्दल ओढ लागते, आपण होणंच समजून घेण्याची तीव्र इच्छा तुमच्यामध्ये निर्माण होते. म्हणून जिज्ञासावृत्ती असणं फार गरजेचं आहे. मनाची निर्मलता, प्युरिटी ऑफ माइंड. तसंच हा पुढचा गुणधर्म असणं गरजेचं आहे, मनाची निर्मलता. 7वा गुण, तर आस्वादनासाठी मन दर्पणवत असावं लागतं, आरशासारखं असावं लागतं, जेणेकरून साहित्यकृतीचे योग्य प्रतिबिंब उमटते. मनाची निर्मलता ही आस्वाद प्रक्रियेत आवश्यक गोष्ट आहे. पुढे 8वा गुणधर्म आहे कलाकृतीशी तद्रूप होण्याची क्षमता, कॅपॅसिटी फॉर ऑब्झॉर्प्शन. तर एखाद्या कलाकृतीशी तद्रूप होण्याची क्षमता हा एक गुण आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आस्वाद प्रक्रियेत महत्त्वाचा घटक तद्रूपता आहे. कलाकृतीमध्ये पूर्णपणे गुंगून जाणे. एखादा मूवी बघताना जर आपल्याला तो मूवी आवडला की आपण त्याच्याबद्दल गुंगून जाणू, म्हणजे त्यातले बारकावे सगळे बारीक सारीक घटक आपण चांगल्या पद्धतीने जाणून घेतो किंवा त्याचा आनंद घेतो. त्याप्रमाणे हा जो तद्रूपता होणे, त्याच्यामध्ये तल्लीन होणं फार गरजेचं आहे. हा एक गुण असणं फार गरजेचं आहे. तद्रूपता म्हणजे तल्लीन होणे ह्या कलाकृतीचे खरा अर्थ, सौंदर्य समजावून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. पुढचा घटक आहे, पुढचा गुणधर्म आहे साहित्य आणि साहित्य प्रकार यांचे ज्ञान. तसेच आपल्याला साहित्य आणि साहित्य प्रकार यांचे ज्ञान असणं गरजेचं आहे. हा एक गुणधर्म आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. साहित्याचे ज्ञान आस्वादनासाठी आवश्यक आहे. एखाद्या साहित्यकृतीचे ज्ञान जर आपल्यामध्ये असेल तर त्या साहित्यकृतीचं आस्वादन करण्यासाठी उपकारक ठरतं, उपयोग ठरतो. म्हणून हे जे साहित्याचे ज्ञान असणे फार गरजेचं आहे. या ज्ञानामुळे आस्वाद प्रक्रिया प्रगल्भ होते व वाचकाची अनुभूती जोमदार होते. या ज्ञानामुळे काय होतं तर आस्वाद प्रक्रिया ही प्रगल्भ होते व वाचकाची जी अनुभूती आहे, अनुभव आहे तो जोमदार होतो. पुढचा गुणधर्म आहे कलात्मक अलिप्तता, असेच ते डिटॅचमेंट. तर ही कलात्मक अलिप्तता काय आहे? पाश्चात्य अभ्यासात ही संकल्पना महत्त्वपूर्ण आहे. तर पाश्चात्य अभ्यासामध्ये ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. आस्वादनासाठी कलाकृतीशी तद्रूपता आणि अलिप्तता थोडे दूर राहून पाहणे दोन्ही आवश्यक आहेत. तर एखाद्या कलाकृतीचे आस्वादन घेण्यासाठी तुम्हाला तद्रूपता म्हणजे तल्लीनता तसेच अलिप्तता थोडे दूर राहून पाहणे ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कलात्मक अलिप्तता म्हणजे साहित्यकृतीतील पूर्णपणे बुडून न जाता तिची रचना, शैली, साधने यांचेही भान ठेवणे गरजेचे आहे. तद्रूपतामध्ये काय होतं, आपण पूर्ण त्याच्यामध्ये बुडून जातो, तल्लीन होतो. तर अलिप्तता काय करते, थोडंसं आपल्याला अंतर ठेवते, भानावर ठेवते आणि त्या साहित्यकृतीची रचना, शैली, साधने यांचे भान ठेवून ती साहित्यकृती समजून घेण्यास मदत करते. प्रतिभा, जीनियस, टॅलेंट. प्रतिभा हा पुढचा गुणधर्म आहे. प्रतिभा लेखन आणि आस्वादक या दोघांसाठीही आवश्यक असते. प्रतिभा ही लेखक आणि आस्वादक या दोघांसाठी आवश्यक असते. प्रतिभेमुळे साहित्यकृतीचे विश्लेषण आणि मूल्यमापन करता येते. प्रतिभेमुळे काय करता येतं तर साहित्याचं विश्लेषण आणि मूल्यमापन करता येतं. तर साहित्याचं विश्लेषण आणि मूल्यमापन कशामुळे करता येतं तर प्रतिभेमुळे. तर प्रतिभा हा गुणधर्म आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे एखाद्या साहित्यकृतीचं आस्वादन घेण्यासाठी. केवळ माहितीने नव्हे तर प्रतिभेने रसिक आस्वादक बनतो. केवळ माहितीने नव्हे तर प्रतिभेने रसिक आस्वादक बनत असतो. तर पुढचा घटक आहे साहित्य अनुभवाचे सर्वसाधारण स्वरूप. आता साहित्य अनुभवाचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे? साहित्य हा जीवननिष्ठ कला आहे. साहित्य हा काय आहे? जीवननिष्ठ कला आहे. जीवननिष्ठ कला काय आहे तर साहित्य ही जीवननिष्ठ कला आहे. साहित्य अनुभव, संवेदना, विचार आणि पाया या 3 स्तरांवर साकारतो. साहित्याचा अनुभव जो आहे तो कोणत्या 3 स्तरांवर साकारतो तर संवेदना, विचार आणि भावना या 3 स्तरांवरती साहित्य अनुभव साकारत असतो. अरविंद कुलकर्णी यांनी साहित्य अनुभवाचे 6 घटक सांगितले. अरविंद कुलकर्णी पुन्हा कोणते 6 घटक सांगितलेत? त्यांनी 11 गुणधर्म सांगितले, आता 6 घटक सांगितलेले आहेत. साहित्य अनुभवाचे 6 घटक: संवेदनात्मकता, भावनिकता, वैचारिकता, सूचकता, विशिष्टता आणि विरक्तात्मकता, सौंदर्येंद्रिय. हे 6 घटक यांनी सांगितलेले आहेत. आता हे एक घटक एक करून पाहूया. संवेदनात्मक, सेन्सरी एक्सपिरियन्स. तर संवेदना मानवी एकात्मतेचा विशेष भाग आहे. संवेदना काय आहे तर मानवी एकात्मतेचा विशेष भाग आहे. संवेदनेतून कलाकृतीची
कलाकृतीतील सौंदर्याची निर्मिती आणि आस्वाद होतो. संवेदनेतून काय होतं आपल्याला, संवेदना असेल, ज्यामध्ये सेन्सिबिलिटी असेल, तर कलाकृतीतील जे सौंदर्य आलेलं आहे, ते सौंदर्याची जी निर्मिती झालेली आहे त्याचा आस्वाद घेण्यास आपल्याला आस्वाद मिळतो. कान, डोळे, नाक, जीभ, त्वचा या पंच ज्ञानेंद्रियांच्या संवेदनात महत्त्व असते. आता एखाद्या गोष्टीचं संवेदन करायचं असेल तर आपल्याला डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे जे पंच इंद्रिय आहेत त्यांच्या संवेदनात खूप महत्त्व असते एखाद्या गोष्टीचं संवेदन करण्यासाठी. भावनिकता पुढचा घटक आहे. भावनिकता साहित्य अनुभवाचा पुढचा घटक आहे तर भावनिकता, इमोशनॅलिटी असणं गरजेचं आहे. एखाद्या साहित्यकृतीचे अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला भावनिकता हा आस्वाद प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्यामध्ये भावना नसतील तर तुम्ही त्या साहित्यकृतीतील दडलेले जे गुढार्थ आहे, रस आहे, इमोशन आहेत, भावना आहेत, त्या आपण तुम्ही चांगल्या प्रकारे आस्वाद घेऊ शकणार नाही. साहित्याची व्याख्या करताना भावनिकतेला उत्कट आविष्कार मानले जाते. एखाद्या साहित्यकृतीची व्याख्या करताना काय तर भावनिकतेला उत्कट आविष्कार मानले गेला आहे. भावनेतून साहित्यकृतीचा अनुभव मिळतो. भावनेतून काय मिळतो तर साहित्यकृतीचा अनुभव मिळतो. जर तुमच्यामध्ये भावना असेल तर त्या साहित्यकृतीचा चांगला अनुभव तुम्हाला मिळतो. रस हे भावनेचे एक विकसित रूप आहे. जे रस आहे हे भावनेचे एक विकसित रूप आहे. पाश्चात्य समीक्षा मानते की भावनिकता हा साहित्यातील भावनानुभवाचा आवश्यक घटक आहे. जे पाश्चात्य समीक्षा जी पद्धती आहे ती काय मानते, ती भावनिकता साहित्यातील भावनानुभवाचा आवश्यक घटक मानते. वैचारिकता साहित्यात भावनिक आणि ललित साहित्याचे असे विभाजन केले जाते. वैचारिकता साहित्यात भावनिक आणि ललित साहित्याचे असे विभाजन केले जाते. ललित साहित्यातही वैचारिक दृष्टिकोन आवश्यक असतो. तर ललित साहित्यामध्येही वैचारिक दृष्टिकोन आवश्यक असतो. साहित्यातून केवळ आनंद नव्हे तर जीवनाचा वैचारिक बोध देखील होत असतो आपल्याला. तर साहित्यातून केवळ आपल्याला आनंदच मिळत नाही तर आपल्याला वैचारिक बोध देखील मिळत असतो. पुढचा घटक आहे सूचकता. तर साहित्यकृतीतील अस्पष्ट संवेदना, भावना आणि विचार यांचा सूचकतेत समावेश होतो. साहित्यकृतीमधील जे अस्पष्ट संवेदना आलेल्या आहेत, भावना आलेल्या आहेत, विचार आलेले आहेत, त्यांचा सूचकतेत समावेश होतो. सूचकता म्हणजे लक्षणीय कल्पना आणि अनेक अर्थांना जागा देणारी लेखनशैली होय. सूचकता म्हणजे काय तर लक्षणीय कल्पना आणि अनेक अर्थांना जागा देणारी लेखनशैली आहे, त्यास सूचकता म्हटलेलं आहे. सूचकतेमुळे साहित्यातून मिळणाऱ्या अनुभवाला विविधता मिळते. सूचकतेमुळे साहित्यातून जो अनुभव मिळतो त्याला विविधता मिळते सूचकतेमुळे. आता आपण हे 6 घटक पाहिले. हे 6 घटक कोणते कोणते होते. साहित्य अनुभवाचे 6 घटक कोणते आपण पाहिले. एक संवेदन क्षमता, सेन्सरी एक्सपिरियन्स, नंतर मग भावनिकता, इमोशनलिटी, नंतर मग वैचारिकता, इंटेलेक्च्युअलिटी, नंतर मग सूचकता, नंतर मग 5वा घटक आहे विशिष्टता आणि विरक्तमकता. 4 घटक पाहिले. आता हे विशिष्टता आणि विरक्तमकता, स्पेसिफिसिटी आणि डिटॅचमेंट हा एक घटक आहे. तर साहित्य अनुभवात विशिष्टता, पर्टिक्युलरिटी आणि विरक्तमकता, डिटॅचमेंट हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. विशिष्टता म्हणजे अनुभवाला मूर्त आणि ठोस स्वरूप देणे. विशिष्टता म्हणजे काय ते आपला जो अनुभव आहे त्याला मूर्त आणि ठोस स्वरूप देण्याचं काम विशिष्ट करत असते. विरक्तमकता काय, विरक्तात्मकता म्हणजे काय तर अनुभवाकडे तटस्थपणे पाहणे. म्हणजे जो आपल्याकडे अनुभव मिळतोय त्याला तटस्थपणे पाहण्याची क्रिया विरक्तात्मकतामध्ये होते. या 2 गुणांमुळे साहित्य अनुभव परिणामकारक होतात. हे जे 2 अनुभव आहेत साहित्य अनुभव त्याच्यामुळे परिणामकारक अनुभव होतात गुणांमुळे. सौंदर्य इंद्रिय. आता सौंदर्य इंद्रिय ही साहित्य अनुभवातील विशेष शक्ती आहे. सौंदर्य इंद्रिय साहित्य अनुभवातील काय विशेष शक्ती आहे. अरिस्टॉटलने संजीवेश्वर शरीरात कलाकृतीच्या सौंदर्याचा अनुभव होतो असे मानले. अरिस्टॉटलने काय म्हटलं तर संजीवेश्वर शरीरात कलाकृतीच्या सौंदर्याचा अनुभव होतो असे कुणी मानले तर अरिस्टॉटलने मानले.
सौंदर्य इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचा समन्वय साधून कलाकृतीतील अनुभवाचा आणि मागील भावनेचा बोध घेणे. म्हणजे या कलाकृतीमध्ये जे अनुभव आणि अनुभव कलाकृतीतील अनुभवाचा आणि त्याच्या मागील जे भावना आहेत ते समजून घेण्यासाठी, समन्वय साधून घेण्यासाठी तर सौंदर्य इंद्रियामध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचा समन्वय साधलेला दिसून येतो एखाद्या कलाकृतीमधील अनुभवाचा आणि मागील ज्या कलाकृतीच्या मागील भावना ज्या आलेल्या आहेत, बोध आहेत ते घेण्याचा. हे सौंदर्य इंद्रिय, या सौंदर्य इंद्रिय म्हटलेलं आहे. वाचन प्रक्रिया 6वा घटक आहे वाचन प्रक्रिया. साहित्य व्यवहारात आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन या विविध क्रिया आहेत. साहित्य व्यवहारात काय आहेत तर आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन या 3 विविध क्रिया आहेत. आस्वाद घेण्यासाठी वाचकाने कलाकृतीच्या पहिल्या पायऱ्यांवरून जाणे आवश्यक असते. एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला पहिल्या पायरीवरून जाणे आवश्यक आहे. वाचन प्रक्रियेत तर पहिली प्रक्रिया ही वाचन प्रक्रिया आहे. केवळ वाचून आनंद वाटला इतकेच नव्हे तर साहित्यकृती पूर्ण वाचल्यास तिचे सौंदर्य कळते. एकाच वेळी केवळ एका कलाकृतीचा दीर्घ आस्वाद घेतल्यास वाचन प्रक्रियेचा अनुभव उत्तम असतो. एकाच वेळी केवळ एकाच कलाकृतीचा जर आपण दीर्घ आस्वाद घेतलास तर वाचन प्रक्रियेचा अनुभव उत्तम असतो. चांगल्या आस्वादनासाठी पुष्कळ वेळ लागतो. मग एखाद्या कलाकृतीचं चांगलं आस्वादन करायचं असेल तर त्यामुळे आपल्याला ते वेळ द्यावा लागतो. वेळ देऊन चांगल्या प्रकारे वाचन करावं लागतं. मग ते आस्वादन चांगलं घ्यायचं असेल तर तुम्हाला पुष्कळ वेळ द्यावा लागतो. पुढे कालावधी, टेम्पोरल ॲस्पेक्ट. कालावधी, आस्वादकाळ काळाचे भान विसरून जावे लागते. म्हणजे एखाद्या कलाकृतीचं तुम्हाला आस्वादन घ्यायचं असेल तर तुम्हाला काळाचा विचार करावा, घड्याळाकडे बघायची गरज नाही, बघावं लागत नाही. तर तुम्हाला ते काय म्हणतात तल्लीन व्हावं लागतं, काळाचे भान विसरून जावं लागतं. एखाद्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा आपल्याला आस्वादन घ्यायचा असेल तर तात्काळ येणारा अनुभव हा कमी कलात्मक असतो. जो आपण पटकन वाचून जो आनंद मिळवतो तो कसा असतो, कमी कलात्मक असतो. कलाकृती वाचून चिंतन केल्यावर व त्यातील अनुभवावर पुन्हा विचार केल्यास तो अनुभव वेगळा ठरतो. मग एका कलाकृतीचं किंवा साहित्यकृतीचं वाचन केल्यानंतर तुम्ही त्या वाचनावरती, त्या कलाकृतीवरती चिंतन केल्यास किंवा त्यातील अनुभव पुन्हा विचार केला, अनुभवावर जर पुन्हा विचार केल्यास तो अनुभव जो आहे, तो आनंद आहे, जो आस्वाद आहे, तो अनुभव चांगला आणि वेगळा ठरतो. आस्वादात अनुभवाला कालावधीत महत्त्व असते. वेळेनुसार मिळणारा अनुभव. आस्वादात अनुभवाला काय असतं, कालावधीत महत्त्व असतं. तो वेळेनुसार मिळणारा अनुभव असतो. संप्रेषण विश्लेषण प्रक्रिया, कम्युनिकेशन ॲनालिसिस प्रोसेस. संप्रेषण म्हणजे काय, कम्युनिकेशन, विश्लेषण ॲनालिसिस आणि प्रक्रिया प्रोसेस. संप्रेषण विश्लेषण म्हणजे हे जे कम्युनिकेशन ॲनालिसिस करण्याचा प्रोसेस आहे. ओके. वाचक कलाकृतीचे वाचन करतो. वाचक काय करत असतो, कलाकृतीचे वाचन करतो, तिचा आस्वाद घेतो. त्यानंतर संप्रेषण विश्लेषण ही महत्त्वाची पायरी येते. म्हणजे वाचन करताना आपण कलाकृतीचे पहिलं वाचन करतो, तिचा आस्वाद घेतो आणि नंतर मग ते तिचं कम्युनिकेट करतो. आपण दुसऱ्यांना संप्रेषण करतो, म्हणजे दुसऱ्यांना सांगतो, विश्लेषण करतो दुसऱ्यांबरोबर. ही महत्त्वाची पायरी येते. संप्रेषणमध्ये कलाकृतीचा केवळ आस्वाद घेतला जात नाही तर तिचे मूल्यमापन केले जाते. संप्रेषणमध्ये आपण फक्त सांगितलं की हा पुस्तक असं आहे किंवा ही मूवी अशी आहे, तर त्याबद्दल काय काय घडलेलं आहे त्या मूवीमध्ये, कसं एंगेज करून ठेवते, कसं त्याच्यामध्ये गुढार्थ आहे हे सांगण्याचं आपण मूल्यमापन करून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. समीक्षक आपल्या विश्लेषणातून कलाकृतीतील आशय आणि इतरांना संप्रेषित करत असतो, कम्युनिकेट करत असतो. मग समीक्षक काय करत असतो, आपल्या विश्लेषणातून त्या कलाकृतीतील जो आशय आलेला आहे तो इतरांना कम्युनिकेट करत असतो, संप्रेषित करत असतो. या प्रक्रियेत सुरुवातीस आस्वाद, नंतर आकलन आणि नंतर मग विश्लेषण आणि शेवटी समीक्षण या पायऱ्या येतात. मग ही जे संप्रेषण विश्लेषण पद्धतीमध्ये काय पायऱ्या येतात, तर पहिलं वाचन होतं, नंतर मग आस्वाद होतो. या प्रक्रियेत सुरुवातीला आस्वाद होतं, नंतर मग आकलन केलं जातं, समजून घेतलं जातं, नंतर मग त्याचं विश्लेषण केलं जातं आणि नंतर मग शेवटी त्याचं समीक्षण केलं जातं. अशा 4 पायऱ्यांमध्ये ही प्रक्रिया संप्रेषण विश्लेषण प्रक्रिया जात असते. कम्युनिकेशन आणि ॲनालिसिस प्रोसेस. तर हा घटक इथे संपलेला आहे. आता पुढील काही प्रश्नावली आलेल्या आहेत, त्या प्रश्नावली आपण पाहूया. दीर्घोत्तरी प्रश्नावली. आस्वाद संकल्पना स्पष्ट करा. आस्वाद हा मूळतः संस्कृतमधील पाकशास्त्रातून आला आहे. याचा अर्थ चव घेणे,
किंवा खाऊन पाहणे असं आहे. साहित्याच्या संदर्भात आस्वाद म्हणजे साहित्यकृतीच्या वाचनातून मिळणारा आनंद, सुख, समाधान, गोडी आणि मूल्यमापन होय. इंग्रजीत यासाठी टेस्ट ॲप्रिशिएशन हे शब्द आलेले आहेत. आस्वाद म्हणजे काय? हा संस्कृतीमधून पाकशास्त्रातून आलेला शब्द आहे. त्याचा अर्थ चव घेणे, खाऊन पाहणे. साहित्याच्या संदर्भात जर आपण हा आस्वाद हा शब्द पाहिला तर आनंद घेणे, साहित्यकृतीचं वाचन आनंद, सुख, समाधान, गोडी, मूल्यमापन होय. इंग्रजीत याला टेस्ट किंवा ॲप्रिशिएशन असं म्हटलेलं आहे. स्वरूप आस्वाद ही एक मानसिक प्रक्रिया आहे जी केवळ प्राथमिक अनुभूतीवर थांबत नाही. ही कशी प्राथमिक प्रक्रिया आहे, मानसिक प्रक्रिया आहे जी प्राथमिक अनुभूतींवर थांबत नाही. तर आस्वादक जेव्हा साहित्यकृतीला आशय आणि सौंदर्य यांचे आकलन करून त्यातील उत्कृष्टता ओळखतो तेव्हा आस्वाद पूर्ण होतो. अंतिम अर्थ आस्वाद म्हणजे सिम्पॅथेटिक रिकग्निशन ऑफ एक्सिलन्स, उत्कृष्टतेची सहानुभूतीपूर्ण ओळख. या अर्थाने साहित्यकृतीतील मूल्यांना योग्य महत्त्व देणे होय. दुसरा प्रश्न आहे साहित्याची आस्वादक प्रक्रिया विशद करा. साहित्याची आस्वादक प्रक्रिया ही वाचक आणि साहित्यकृती यांच्यातील एकात्म साधणारी प्रक्रिया आहे. यात खालील गोष्टींचा समावेश होतो. संदर्भ विचारात घेणे, साहित्यकृतीच्या अंतर्गत शब्दावली, रचना किंवा बहिरंग, सामाजिक, ऐतिहासिक संदर्भ दोन्ही विचारात घेतल्या जातात. त्रयी विचार ही प्रक्रिया लेखक, साहित्यकृती आणि रसिक वाचक या 3 घटकातून साकारते. यात रसिक हा मध्यवर्ती असतो. नंतर मग सादरीकरण, प्रेझेंटेशन. आस्वादकाचा पाया म्हणजे साहित्यकृतीने तिचा आशय वाचकासमोर नेमकेपणाने आणि योग्य रीतीने सादरीकरण करणे होय. पुढचा घटक आहे एकात्मता. आस्वाद म्हणजे साहित्यकृतीचे आकलन करताना वाचकाने त्या कलाकृतीशी तद्रूप होऊन तिचे सौंदर्य अनुभव होय. हा अनुभव रसिक आणि कृती यांच्यातील एकात्म साधतो. पुढचा घटक आहे मूल्यमापन. केवळ आनंद घेणे नव्हे तर साहित्यकृतीच्या रचनेच्या आणि आशयांचे योग्य मूल्यमापन करणे. हा आस्वाद सूक्ष्म व तीव्र आणि आनंददायी असतो. आता आस्वादकाचे गुणधर्म लिहा. आस्वादकामध्ये कोणते गुणधर्म असणं गरजेचं आहे? तर साहित्यकृतीचा योग्य आस्वाद घेण्यासाठी वाचकामध्ये, रसिकात विशिष्ट गुणधर्म असणे गरजेचे आहे. अरविंद कुलकर्णी यांनी सांगितलेले महत्त्वाचे 11 गुणधर्म आस्वादकामध्ये असणं गरजेचं आहे. एक आहे मानसिक स्वास्थ्य. आस्वाद घेण्यासाठी मन शांत व स्वस्थ असणं गरजेचं आहे. संदर्भेंद्री, लेखकाचे आणि कृतीचे सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भ जाणण्याची क्षमता. नंतर मग रसिकता, चौकस बुद्धी, सूक्ष्म निरीक्षण आणि वाङ्मयीन संस्कारांनी मन तयार असते. हा एक गुणधर्म आस्वादकामध्ये असणं गरजेचं आहे. संवेदन क्षमता, साहित्यकृतीतील उत्कट, तीव्र, सूक्ष्म अनुभूती जाणण्याची क्षमता, ही संवेदन क्षमता ह्या गुण आस्वादकामध्ये असणं गरजेचं आहे. कलाशास्त्रांचे अध्ययन, कलेचे नियम आणि सौंदर्य सृष्टीचे ज्ञान असणे हा एक देखील गुण आस्वादकामध्ये, वाचकामध्ये असणं गरजेचं आहे. जिज्ञासा हा एक गुण आस्वादक वाचकामध्ये असणं गरजेचं आहे. जीवन आणि साहित्य याबद्दल सतत जाणून घेण्याची वृत्ती. नंतर मग पुढचा घटक आहे मनाची निर्मलता. मनात पूर्वग्रह न ठेवता कलाकृतीचे योग्य प्रतिबिंब स्वीकारण्याची क्षमता म्हणजे काय? तर मनाची निर्मलता. हा एक गुण आस्वादकामध्ये, वाचकामध्ये असणं गरजेचं आहे. कलाकृतीशी तद्रूप होण्याची क्षमता, वाचनात पूर्णपणे तल्लीन, गुंग होण्याची क्षमता. तसंच साहित्य आणि साहित्य प्रकारांचे ज्ञान असणं, आस्वाद प्रक्रियेला मार्गदर्शन करणारे ज्ञान आहे, हा एक गुण असणं गरजेचं आहे. कलात्मक अलिप्तता, तद्रूप होत असतानाच कलाकृतीच्या रचनेकडे तटस्थपणे पाहण्याची क्षमता देखील, हा जो अलिप्ततेचा गुण आहे हा देखील आस्वादकामध्ये असणं गरजेचं आहे. नंतर मग प्रतिभा हा गुण वाचकामध्ये असणं गरजेचं आहे. साहित्यकृतीचे विश्लेषण आणि मूल्यमापन करण्यासाठी लागणारी उपजत बुद्धिमत्ता म्हणजे प्रतिभा होय. प्रतिभा हा गुण वाचक किंवा आस्वादकामध्ये असणं गरजेचं आहे. साहित्य अनुभवाचे सर्वसाधारण स्वरूप विशद करा. साहित्य अनुभवाचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे ते पाहूया. साहित्य अनुभव हा जीवननिष्ठ असून संवेदना, विचार आणि भावना या 3 स्तरांवर साकारतो. अरविंद कुलकर्णी यांनी सांगितलेले 6 घटक साहित्य अनुभवाचे स्वरूप स्पष्ट करतात. एक, संवेदनात्मक सेन्सरी एक्सपिरियन्स. पंचेंद्रियांद्वारे डोळे, नाक, कान, त्वचा यांसारख्या इंद्रियांद्वारे आपण साहित्यकृतीची अनुभव घेतो. यातूनच सौंदर्याची जाणीव होते. दुसरा साहित्य अनुभवाचा घटक आहे भावनिकता, इमोशनॅलिटी. साहित्यकृतीच्या वाचनातून आनंद, दुःख, करुणा यांसारख्या भावनांचा अनुभव घेणे.
ज्यातून रस निर्माण होतो. तिसरा घटक आहे वैचारिकता. केवळ भावनिक न राहता कलाकृतीतील आशय आणि कल्पनांवर वैचारिक चिंतन करणे व बोध घेणे हा एक घटक असणे गरजेचं आहे आस्वादकामध्ये अनुभव घेण्यासाठी. सूचकता. कलाकृतीमध्ये अप्रत्यक्ष पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कल्पना आणि अनेक अर्थांना समजून घेण्याची क्षमता म्हणजे सूचकता होय. हा एक साहित्य अनुभव घेण्यासाठी घटक महत्त्वाचा आहे आपल्यामध्ये असणे. विशिष्ट आणि विरक्तता. डिटॅचमेंट अनुभवाला मूर्त स्वरूप विशिष्टता देते आणि त्याचवेळी त्या अनुभवाचे तटस्थपणे पाहणे म्हणजे विशिष्टता आणि विरक्तात्मकता आहे. सौंदर्य इंद्रिय. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या समन्वयातून कलाकृतीतील सौंदर्याचा संपूर्ण अनुभव घेणारी विशेष शक्ती म्हणजे सौंदर्येंद्रिय होय. हे सहा घटक आस्वादकामध्ये असणं गरजेचं आहे एखादा साहित्य अनुभव घेण्यासाठी. म्हणजे साहित्य अनुभवाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी हे 6 घटक महत्त्वाचे आहेत. वाचन प्रक्रियेत विविध घटक स्पष्ट करा. साहित्य आस्वादासाठी वाचन प्रक्रिया मूलभूत आहे. वाचनातील महत्त्वाचे घटक आकलन आणि मूल्यमापन. वाचन म्हणजे केवळ वाचन काढणे नव्हे तर कलाकृतीचा आशय समजून घेणे, आकलन करून घेणे आणि तिचे गुण व अवगुण ठरवणे, मूल्यमापन करणे. दीर्घ आस्वाद. सोप्या कलाकृतीचा लगेच आस्वाद होतो. सोप्या कलाकृतीचा आपल्याला लगेच आस्वाद होतो, पण महान साहित्यकृतीचा आस्वाद घेण्यासाठी दीर्घकाळ वाचन आणि चिंतन करावे लागते. घाईने वाचून केवळ आनंद वाटल्याने प्रक्रिया पूर्ण होत नाही. पुढे आहे काळजीपूर्वक वाचन. साहित्यकृती पूर्ण वाचल्यास ती वाचकाला माहितीचा साठा न वाटता तिचे सौंदर्य कळते. नंतर मग तद्रूपता. वाचन प्रक्रियेत पूर्णपणे त्या कृतीत गुंतून जाणे आणि बाह्य जगाचे भान विसरणे हा एक घटक आहे वाचन प्रक्रियेचा. नंतर मग कालावधीत. लगेच आलेला अनुभव कमी कलात्मक असतो आणि वाचनानंतर पुन्हा विचार चिंतन केल्यास अनुभवाचा गुणवत्ता वाढते. तर हे 5 घटक वाचन प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे आहेत एखाद्या साहित्यकृतीचा आस्वाद घेण्यासाठी. लघुतरी टिपा. प्रतिभेचे विशेष सांगा. प्रतिभा जीनियस टॅलेंट हा आस्वादक आणि लेखक दोघांमध्ये असलेला एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. स्वरूप. प्रतिभा ही एक उपजत बुद्धिमत्ता आहे जी लेखकाला साहित्य निर्मितीसाठी आणि वाचकाला कलाकृतीचे विश्लेषण व योग्य मूल्यमापन करण्यासाठी मदत करते. महत्त्व काय आहे ह्या प्रतिभेचं, तर केवळ ज्ञान किंवा रसिकता पुरेशी नसते. म्हणजे किंवा आपल्यामध्ये रसिकता किंवा ज्ञान पुरेशी नाही तर आपल्यामध्ये ती प्रतिभा असणं गरजेचं आहे, जी प्रतिभेमुळे रसिक साहित्यकृतीचे सूक्ष्म आणि मूलभूत घटकांपर्यंत पोहोचू शकतो. प्रतिभा रसिकेला अधिक प्रगल्भ आणि परिणामकारक बनवते. कलात्मक अलिप्ततेचे स्वरूप विशद करा. कलात्मक अलिप्तता म्हणजे ही आस्वादाच्या प्रक्रियेत एक महत्त्वाची संकल्पना आहे. याचा अर्थ असा की आस्वादकाने कलाकृतीचे तद्रूप पूर्णपणे गुंगून न असताना त्या कलाकृतीचे तटस्थपणे पाहणे, तिच्या रचनाशैली व साधनांचा विचार करणे हा या कलात्मक अलिप्ततेचा महत्त्वाचा भाग आहे. उद्दिष्ट काय उद्देश. त्यामुळे वाचक केवळ भावनाप्रधान न होता त्या कलाकृतीच्या सौंदर्याचा आणि गुणधर्मांचा विवेकी आणि वस्तुनिष्ठ विचार करू शकतो. तद्रूपता आणि अलिप्तता यांचा योग्य समन्वय साधणे ही कलात्मक अलिप्तता होय. साहित्य प्रकाराचे ज्ञान म्हणजे काय. साहित्य प्रकाराचे ज्ञान म्हणजे कथा, कादंबरी, कविता, नाटक यांसारख्या विविध साहित्य प्रकारांची माहिती, त्यांची वैशिष्ट्ये, इतिहास आणि त्यांच्या निर्मितीचे नियम म्हणजे साहित्य प्रकाराचे ज्ञान होय. याचं महत्त्व काय आहे तर हे ज्ञान आस्वादकाला साहित्यकृतीचे विश्लेषण करण्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व पुरवते. हे काय करतं तर हे ज्ञान काय करतं आस्वादकाला साहित्यकृतीचे विश्लेषण करण्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व पुरवते. या ज्ञानामुळे आस्वादक कलाकृतीचे सत्य आणि सौंदर्य अधिक सखोलपणे समजू शकतो आणि त्याचे अनुभव अधिक जोमदार घेऊ शकतो. संवेदनक्षमतेचे महत्त्व स्पष्ट करा. संवेदनक्षमता म्हणजे साहित्यकृतीतील उत्कट, तीव्र, सूक्ष्म आणि गूढ अनुभवांची जाणीव होण्याची क्षमता म्हणजे संवेदनक्षमता आहे. याचं स्वरूप काय आहे तर साहित्य हे केवळ ज्ञानाचे नाही तर अनुभवांचे माध्यम आहे.
संवेदनक्षमतेमुळे वाचक हे अनुभव आत्मसात करू शकतो. संवेदनक्षमतेमुळे वाचक काय करू शकतो? अनुभव आणि आत्मसात करू शकतो. याचं महत्त्व काय आहे? संवेदनक्षमतेचं महत्त्व, चांगला आस्वादक होण्यासाठी ही क्षमता आवश्यक आहे. ज्या रसिकाची संवेदन क्षमता जास्त असते तो साहित्यकृतीतील सौंदर्याचा आणि दुःखाचा अनुभव अधिक तीव्रतेने घेऊ शकतो, ज्यामुळे आस्वाद प्रक्रिया अधिक समृद्ध होते. पुढे संप्रेषण विश्लेषण प्रक्रिया म्हणजे काय? विषय स्पष्ट करा. संप्रेषण विश्लेषण प्रक्रिया ही आस्वाद प्रक्रियेतील एक अंतिम आणि महत्त्वाची पायरी आहे. याचं स्वरूप असं आहे की वाचक कलाकृतीचे वाचन आणि आस्वाद घेतल्यानंतर तो त्या कलाकृतीचे विश्लेषण ॲनालिसिस करतो आणि मिळालेला आशय इतरांना संप्रेरित कम्युनिकेट करत असतो. याच्या पायऱ्या अशा आहेत की प्रक्रियेत पहिला आस्वाद घेणे, नंतर मग त्याचं आकलन करणे, नंतर मग आकलन झाल्यानंतर विश्लेषण करणे आणि नंतर त्याचं समीक्षण करणे, या क्रमाने प्रवास होतो. समीक्षक या प्रक्रियेतून कलाकृतीचे केवळ आस्वाद न घेता तिचे योग्य मूल्यमापन करून इतरांसाठी मांडतो. आता काही एका वाक्यात प्रश्न आलेले आहेत ते पाहूया. आस्वाद म्हणजे काय? तर आस्वाद साहित्यकृतीच्या वाचनातून मिळणारा आनंद, सुख, समाधान आणि तिचे मूल्यमापन म्हणजे आस्वाद होय. प्रतिभा म्हणजे काय? प्रतिभा म्हणजे साहित्य निर्मितीसाठी आणि तिच्या योग्य विश्लेषणासाठी लागणारी उपजत बुद्धिमत्ता व शक्ती होय, तिला प्रतिभा म्हटलेलं आहे. रसिकता म्हणजे काय? तर चौकस बुद्धी, सूक्ष्म निरीक्षण, वाङ्मयीन संस्कारांनी घडलेला संस्कारमय व्यक्ती म्हणजे रसिक होय. मनाची निर्मळता ही कशाशी निगडीत असते? मनाची निर्मळता ही मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता कलाकृतीचे योग्य प्रतिबिंब स्वीकारण्याच्या क्षमतेशी निगडीत असते. संदेयता कशाला म्हटलेलं आहे? वाचकाच्या मनावर विशिष्ट संस्कार होऊन वाचनातून विशेष आनंद निर्माण करणे याला संदेयता म्हटलेलं आहे. संदर्भवेद्यता म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, हा घटक आपण आज चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. यातले बारीक सारीक सगळे मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत. तुम्ही ह्या घटक पुन्हा नीट समजून घेण्यासाठी पुन्हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या ह्या घटकाबद्दलचे जे संदिग्ध आहे किंवा संकल्पना आहे, ह्या घटकाबद्दलची संकल्पना तुम्हाला चांगली समजून या घटकामध्ये तुम्हाला नेमकं काय सांगितलं, आस्वाद प्रक्रिया म्हणजे काय, वाचन प्रक्रिया म्हणजे काय, कालावधीत आणि संप्रेषण विश्लेषण प्रक्रिया म्हणजे काय, या चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकाचा अभ्यास करूया. धन्यवाद.